अमरावती शहरातील नवसारी प्रभागात स्वच्छतेचा पूर्ण बोजवारा उडाल्याचं समोर आलं आहे। नाल्यांमध्ये तुडुंब घाण तर रस्त्यावर कचऱ्याचे ढीग साचलेले दिसत आहेत। संतप्त नगरसेवकांनी थेट पावडे हातात घेत प्रशासनाच्या विरोधात अनोखा निषेध नोंदविला। अमरावतीतील नवसारी प्रभाग क्रमांक 3 मध्ये स्वच्छतेची परिस्थिती अत्यंत बिकट झाली आहे। अनेक भागातील नाल्या घाणीने तुडुंब भरल्या असून जवाहर नवोदय विद्यालय समोर कचऱ्याचे ढीग साचलेले दिसत आहेत। या परिस्थितीमुळे संतप्त झालेले नगरसेवक प्रशांत महल्ले आणि समाजसेवक नितीन काळे यांनी स्वतः पावडे हाती घेत नाल्यांची साफसफाई केली। यावेळी स्थानिक नागरिकांनी सुद्धा प्रशासनाच्या विरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली। स्वच्छतेकरिता मनुष्यबळाचा तुटवडा आणि आरोग्य विभागाच्या दुर्लक्षामुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचा आरोप करण्यात आला। कोणार्क कंपनीच्या कामकाजावरही नगरसेवकांनी ठपका ठेवला आहे। दरम्यान येणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीपूर्वी या परिसरातील तात्काळ स्वच्छता मोहीम राबवावी, अन्यथा कचरा थेट महानगरपालिका कार्यालयात टाकण्याचा इशारा नगरसेवकांनी दिला आहे। आता या इशाऱ्यानंतर मनपा प्रशासन जाग होणार का आणि नवसारी प्रभागातील स्वच्छतेचा प्रश्न मार्गी लावणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। नमस्कार, मी प्रभाग क्रमांक 3 मधील नितीन काळे, युवक काँग्रेस उपजिल्हा अध्यक्ष। इथून माझ्या वहिनी नगरसेविका आहे अनिता जितेंद्र काळे, त्यांना इथल्या लोकांनी निवडून दिलं। पण महानगरपालिकेनं जो कोणार्क नावाच्या कंपनीला जो ठेका दिलेला आहे, त्या कंपनीमुळं आम्ही इथल्या लोकांना स्वच्छतेमध्ये कमी पडत आहे। कारण याच्या मागं कारण हे आहे की तिथल्या लोक आम्हाला मजूर नाही देत आहे नाल्या साफ करायचे, घंटी गाड्यावाल्यावर लक्ष नाही देत व्यवस्थित। आम्ही पाहतो तो आम्हाला म्हणजे आम्ही करून लोकांचे आम्हाला कॉल येतात की 15-15 दिवस तुम्ही म्हणता की 10 गाड्या आहेत, तर 10 गाड्यातनी पूर्ण प्रभाग झाला पाहिजे। 15-15 दिवस अगर एका एरियात गाडी नाही जाणार तर लोक मग आम्ही लोकांना उत्तर काय देऊ? ज्या लोकांनी आम्हाला मत दिलं त्या लोकांना आम्ही उत्तर काय दिलं पाहिजे? आणि धुव्याची गाडी त्या कोणार्क कंपनीमध्ये नाही टाकली त्यांनी, पहिले ठेक्यामध्येच धुव्याची गाडी होती आणि फवारणी पण होती, तर महानगरपालिकेनं स्वतःकडे ठेवली। पण महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना आम्ही ह्या गोष्टी विचारतो तर ते लोक आम्हाला सांगत नाही, व्यवस्थित उत्तर देत नाही। सांगते ट्रेनिंग चालू आहे, येत आहे, होत आहे, तर केव्हा मग हे याचं उत्तर आम्हाला केव्हा भेटणार? असं आम्हाला त्या जाधव साहेबाला कोणार्क कंपनीला विचारायचं आहे। मी प्रशांत महल्ले, नगरसेवक, प्रभाग क्रमांक 3 नवसारी येथील असून आज आपण पाहताय की 4 वर्ष प्रशासन होतं। 4 वर्षानंतर आता कुठे इलेक्शन झाले। इलेक्शन झाल्यानंतर आम्ही लोकांनी भरभरून मतं देऊन आम्हाला निवडून दिले। याच बेसवर निवडून दिले की बा आमचे लोकांचे काम होईल, साफसफाई होईल, पुरा प्रभाग स्वच्छ होईल, आरोग्यमय होईल। पण आज अशी परिस्थिती तुम्ही पाहिलंच आहे का नाल्या स्वतः आम्हाला साफ करायला लागून राहिले। इथला मोठा कोटीचा प्रोजेक्ट जो तुमच्या कंपनीला दिलेला आहे, ते कंपनी अजूनपर्यंत आमच्या इथे जसं पाहिजे तसं काम करत नाही आहे। ना घंटी गाड्या आहे, पूर्ण ना रोजगार आहे, ना कामगार आहे, ना कोणीच नाही आहे। त्यामुळे कामगार आहे फक्त 8, 10, 12 कामगार आहे। प्रभाग मोठा आहे। मला सांगा तुम्ही, नवसारी गाव आहे, महात्मा फुले नगर आहे, तिकडे तुमचा छत्रसाल नगर आहे, मुस्लिम एरिया आहे, शहरातला मधातला परिसर आहे, विद्युत नगर आहे। त्या हा पूर्ण परिसर असताना काम 10-12 कामगारामध्ये हा प्रभाग होत नाही आहे, धुवारणी नाही आहे, फवारणी नाही आहे। मला हे समजून नाही आलं, इथलं मोठं तुम्ही नियोजन केलं, इथले मोठे लोक वरवरचे अधिकारी बसले होते, तुम्ही त्या कंपनीला कोणार्क कंपनीला ठेका दिला, पण त्याच्यामध्ये धुवारणी नाही, फवारणी नाही, मग तुम्ही करून काय राहिले? याच्या अगोदर हे सर्व होतं, आज म्हणतात का त्याचं मग हे कोण करणार आहे? आता मच्छराचा त्रास आहे, तिकडे मच्छर आहे, लोकांना डेंगूचे चान्स आहे। अशा याच्यात फवारणी निघून राहिली, धुवारणी निघून, आम्ही करावं काय? लोकांनी एवढं मोठं आम्हाला निवडून दिलं, आम्ही गरीबासाठी निवडून नाही दिलं, लोकांनी काम करायसाठी निवडून दिलं। असं जर झालं असेल तर आम्हाला 8 दिवसाचा जर हे व्यवस्थित झालं नाही तर आम्ही सर्व लोक 100-200 लोक महानगरपालिकेच्या आवारात ठिय्या आंदोलन करू। स्वतः आपण नाली उतरून कचरा साफ केला, काढला बाहेर, काय कामगार जीवन नाही राहिले, त्यामुळे आम्हाला हे करावंच लागेल। आणायला हे यासाठी जनतेनं आणि काही करून महापौरच्या तुम्ही आता महापौरच्या प्रभागात जाऊन पहा, कमीत कमी तिथे 40 ते 50 कामगार आहे। हा भेदभाव काय? कोण आम्ही इथं लोक राहत नाही काय? तिथंच लोक राहते, इथं लोक राहत नाही काय? मला सांगा तुम्ही, आज जर हे अवस्था आहे तर हे समोर हेच राहणार आहे। जेपर्यंत जाग येत नाही, प्रशासनाला जाग येत नाही, तेपर्यंत आम्हाला करावंच लागेल। जर असं झालं नाही तर आम्हाला ठिय्या आंदोलन करावंच लागेल। अनिल बारसकर, सिद्धार्थनगर, नवसारी येथील नागरिक। काही वर्षापासून इथं नाल्या काढलेल्या नाही आहे। जेव्हापासून प्रशांत भाऊ आले निवडून तेव्हापासून 2-3 वेळा त्यांना वरवरच्या नाल्या साफ केलेल्या आहे, त्याच्यानंतर काहीच नाही। त्याच्यात गाळ काढलेला नाही आहे, तो कधी बाटम यानं काढलेला आहे, तो उतार निघून पाणी जाऊ शकते। बाकी काही समस्या नाही इथं, बरोबर आहे, फक्त नाल्याचंच आहे प्रॉब्लेम।